नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपला अग्रवन. कर्जमाफीसाठी 533 शेतकऱ्यांची यादी सरकारनं जाहीर केल्यानंतर उरलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार हा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच पडलेला होता. पण आज मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की 17 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफीसाठीची यादी तयार झालेली आहे आणि ही यादी गावागावांकडे पाठवण्यात आलेली आहे. ही यादी त्या गावांमध्ये प्रसिद्ध केली जाईल आणि 31 तारखेच्या आधी या शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल. त्यांच्या खात्यामध्ये कर्जमाफीचे पैसे जमा केले जातील. मग नेमकं मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीबद्दल काय सांगितलं, नेमकं या शेतकऱ्यांना किती कर्जमाफी मिळणार आहे, म्हणजे कर्जमाफीची रक्कम किती असणार आहे, ही प्रक्रिया कशी राबवली जाणार आहे, याचाच आढावा आता आपण व्हिडिओतून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता आज मुख्यमंत्री पंढरपूरमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते. त्यांनी कार्यक्रमामध्ये बोलताना कर्जमाफीविषयी माहिती दिली. त्यांनी सांगितलं की कर्जमाफीसाठीची पहिली यादी ही 17 लाख शेतकऱ्यांची आहे. या 17 लाख शेतकऱ्यांना 13,000 कोटी रुपयांची कर्जमाफी मिळणार आहे. म्हणजे या शेतकऱ्यांचं 13,000 कोटी रुपयांचं कर्ज माफ होणार आहे. आणि विशेष म्हणजे ही कर्जमाफी 31 तारखेच्या आत केली जाईल. म्हणजे त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कर्जमाफीचे पैसे हे 31 तारखेच्या आतमध्ये जमा होतील आणि त्यानंतर दुसरी आणि तिसरी यादी देखील जाहीर केली जाणार आहे, तयार केली जाणार आहे. बँकांकडून कर्जमाफीसाठी जे कर्जदार शेतकरी आहेत त्यांचा डेटा मागवला जातो, माहिती मागवली जाते. या माहितीमध्ये काही अडचणी येत आहेत, ती पडताळणी केली जाते आणि त्यानंतर कर्जमाफीची यादी जाहीर केली जाते, असं देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री हे देखील म्हणाले की ज्या 17 लाख शेतकऱ्यांची यादी तयार झाली आहे ती यादी संबंधित गावांकडे पाठवण्यात आलेली आहे. ही यादी त्या त्या गावामध्ये प्रसिद्ध केली जाईल. कर्जमाफीच्या यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांचं कर्ज याच महिन्यामध्ये माफ केलं जाईल आणि त्यानंतर पुढच्या याद्यांवर काम होईल आणि त्या याद्यांमधल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाल्यानंतर टप्प्याटप्प्यानं संपूर्ण शेतकरी जो शेतकरी पात्र आहे असा एकही शेतकरी सुटणार नाही, सगळ्यांची कर्जमाफी केली जाईल, अशी देखील ग्वाही मुख्यमंत्र्यांनी आजच्या कार्यक्रमामध्ये दिलेली होती. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 2 दिवसापूर्वी राज्य सरकारनं 533 शेतकऱ्यांची एक कर्जमाफीची यादी जाहीर केली होती. 7 जिल्ह्यांमधल्या या 533 शेतकऱ्यांचं जवळपास 3 कोटी रुपयांचं कर्ज माफ केल्याचं सरकारनं जाहीर केलं होतं. आता सरकारनं केवळ 533 शेतकऱ्यांची यादी जाहीर केल्यामुळं सरकार जसं आश्वासनाला विलंब केला होता तसं प्रत्यक्ष कर्जमाफीसाठी देखील विलंब करतं का, याविषयी शंका उपस्थित केली जात होती. परंतु मुख्यमंत्र्यांनी आज 17 लाख शेतकऱ्यांची यादी तयार असल्याचं किंवा 17 लाख शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध होत असल्याचं सांगितल्यानंतर शेतकऱ्यांना देखील काहीसा दिलासा मिळाला आहे. आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की 56 लाख शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र आहेत आणि त्यापैकी 17 लाख शेतकऱ्यांची यादी आता तयार होते. मग उरलेल्या जवळपास 39 लाख शेतकऱ्यांची यादी नेमकी कधी प्रसिद्ध होणार, कधी तयार होणार आणि या सगळ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हायला आणखी किती वेळ लागणार हा देखील प्रश्न उपस्थित होतोय. कारण या पहिल्या यादीमध्ये 17 लाख शेतकरी आहेत. सरकारला कर्ज माफ करायचं आहे ते 56 लाख शेतकऱ्यांचं. त्यामुळे निश्चितच पुढच्या कालावधीमध्ये या प्रक्रियेसाठी आणखीन काही कालावधी जाण्याची दाट शक्यता आहे. आता सहकार विभागाकडून जी माहिती देण्यात आली त्यानुसार सुरुवातीला ज्या जिल्हा बँका आहेत त्यांची यादी प्रसिद्ध केली जाणार होती. म्हणजे त्यांनी जी माहिती दिली होती की सुरुवातीला जिल्हा बँकेचे जे कर्जदार शेतकरी आहेत त्यांची कर्जमाफीची प्रक्रिया करण्यात येईल अशी माहिती देण्यात आली होती. मग आता हे 17 लाख शेतकऱ्यांची जी यादी तयार करण्यात आली ते जिल्हा बँकेचे कर्जदार आहेत का, हे आता पुढच्या 1-2 दिवसांमध्ये आपल्याला कळेलच की जेव्हा गावागावांमध्ये ही यादी प्रसिद्ध होईल. परंतु सहकार विभागाने दिलेल्या माहितीनुसार पहिल्यांदा जे जिल्हा बँकेचे कर्जदार शेतकरी आहेत त्यांची कर्जमाफी होणार होती आणि त्यानंतर व्यापारी बँकांच्या शेतकऱ्यांच्या याद्या तयार होतील आणि त्या याद्यानुसार शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार होती. परंतु याबाबतची स्पष्टता मुख्यमंत्र्यांनी आज दिली नाही की नेमके हे शेतकरी 17 लाख शेतकरी केवळ जिल्हा बँकेचे कर्जदार आहेत की व्यापारी बँकेचे देखील कर्जदार आहेत. त्यामुळं जेव्हा या याद्या प्रसिद्ध होतील तेव्हाच यामध्ये स्पष्टता येईल. जर समजा सगळी यादी 17 लाख शेतकरी ह्या यादीतले जर जिल्हा बँकेचेच कर्जदार असतील तर आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की नंतर टप्प्याटप्प्यानं व्यापारी बँकेच्या याद्या देखील प्रसिद्ध होतील आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल. आपण जर थकबाकीदार शेतकऱ्यांचा आकडा बघितला तर असे जवळपास 32 लाख शेतकरी आहेत की ज्यांचं कर्ज थकलेलं आहे आणि 23,50,000 शेतकरी असे आहेत की जे नियमित कर्जदार आहेत. म्हणजे नियमित कर्जदार शेतकऱ्यांची संख्या 23,50,000 आहे आणि थकबाकीदार शेतकऱ्यांची संख्या ही 32 लाख आहे. आता यापैकी जवळपास 2,90,000 शेतकरी असे आहेत की ज्यांच्यावरचं कर्ज हे 2 लाखांपेक्षा अधिक आहे. आता या शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंतच कर्जमाफी मिळणार आहे. त्यामुळं या शेतकऱ्यांनी 2 लाखांवरचं कर्ज भरण्यासाठी 31 मार्च 2027 ही मुदत देण्यात आली आहे. या मुदतीमध्ये या शेतकऱ्यांनी जर समजा वरचं कर्ज भरलं तर या शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार आहे. आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला उशीर होतोय त्यामुळे एकतर खरीपाचा खोळंबा झालेला आहे
पाऊस कमी आहे. शेतकऱ्यांनी इकडून तिकडून उसनवारी करून किंवा आपल्याकडे जे काही सोनं गहाण होतं ते ठेवलं आणि पेरणी केली, असं मराठवाडा आणि विदर्भातील अनेक शेतकऱ्यांनी सांगितलं होतं. आता खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामांमध्ये म्हणजेच यावर्षी 95,000 कोटी एवढ्या पीक कर्ज वितरणाचं उद्दिष्ट बँकांना देण्यात आलं होतं. त्यापैकी खरीपासाठी जवळपास 55,000 कोटी रुपयांचं उद्दिष्ट देण्यात आलं होतं. त्यापैकी 29,500 कोटी रुपयांपर्यंतचं कर्ज वाटप आतापर्यंत झालेलं आहे. म्हणजेच काय, शेतकऱ्यांचं कर्ज थकलेलं असल्यामुळं, खाती थकीत असल्यामुळं कर्ज वाटपाचं उद्दिष्ट हे खूपच कमी आहे. जवळपास 55 ते 60% दरम्यानच आतापर्यंत कर्जाचं वितरण झालेलं आहे. थकबाकीदार असल्यामुळं शेतकऱ्यांना नवीन कर्ज मिळत नाहीये. आता ज्या शेतकऱ्यांची अडचण होती, कारण गेले वर्षभर शेतीमालाला भाव नव्हता, इतर कारणांमुळे जे शेतकरी अडचणीत आले होते, पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झालेलं होतं. अशा शेतकऱ्यांना ऐन वेळेवर जेव्हा पेरणीची वेळ होती तेव्हा कर्ज उपलब्ध झाली नाही आणि या शेतकऱ्यांची कोंडी झालेली आहे. आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की 17 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी ही 31 तारखेच्या आतमध्ये केली जाणार आहे. कार्यक्रमामध्ये त्यांनी हे देखील सांगितलं की सोलापूरमधल्या 7 शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करण्यात आली. त्या शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचं प्रमाणपत्र देण्यात आलं आणि जागेवरच त्यांना पुन्हा नवीन पीक कर्ज देखील देण्यात आलं, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. आता जसं या 7 शेतकऱ्यांविषयी सरकारनं केलं की त्यांना जागेवरच कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र दिले, लगेच नवीन पीक कर्ज दिलं, तसं सगळ्या शेतकऱ्यांचं करावं की जेणेकरून सगळ्या शेतकऱ्यांना समान लाभ मिळेल. केवळ पब्लिसिटीसाठी किंवा दाखवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी असं करू नये, अशी अपेक्षा आता शेतकरी व्यक्त करतायत. जोपर्यंत राज्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना लगेच कर्जमुक्ती मिळून नवीन पीक कर्ज मिळत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांचे प्रश्न हे कायम राहणार आहे, किंबहुना आणखीन गंभीर होणार आहे. त्यासाठी सरकारला तातडीनं 31 तारखेच्या आतमध्ये सगळ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करणं गरजेचं आहे. परंतु मुख्यमंत्र्यांनी आज जे सांगितलं त्यावरून असं दिसतंय की पहिली यादी ही 17 लाख शेतकऱ्यांची आहे, दुसरी यादी येईल, तिसरी यादी येईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. म्हणजेच प्रत्यक्ष प्रक्रिया पार पाडायला आणखीन काही कालावधी लागू शकतो. परंतु शेतकऱ्यांना अपेक्षा आहे ती तातडीने प्रक्रिया पूर्ण होऊन नवीन पीक कर्ज मिळावं, जेणेकरून ज्या भागामध्ये दुबार पेरणीचं संकट आलेलं आहे त्या ठिकाणी शेतकऱ्यांना पुन्हा आपल्याला खरीपाची पेरणी करता येईल. आपल्या पिकांच्या नियोजनासाठी, पिकांना खत देण्यासाठी, त्यानंतर मजुरीचा खर्च भागवण्यासाठी शेतकऱ्यांना पैशाची गरज आहे. अनेक भागात शेतकऱ्यांना दुबार पेरणी देखील करावी लागली आहे, त्यामुळे शेतकरी अडचणीत आहे. सरकारनं तातडीनं कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण करावी, नवीन पीक कर्ज शेतकऱ्यांना द्यावं, हीच अपेक्षा शेतकरी व्यक्त करतायत. आपण ही अपेक्षा करूया की सरकार पुढच्या 2-3 आठवड्यांमध्ये ही सगळी प्रक्रिया पूर्ण करेल आणि शेतकऱ्यांना दिलासा देईल. तुम्हाला काय वाटतं, सरकार असं करेल का? तुमच्या गावामध्ये कर्जमाफीच्या पहिल्या टप्प्यातल्या याद्या लागल्या आहे का, प्रसिद्ध झाल्या आहे का? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तसं रोज सायंकाळी 8 वाजता मार्केट इंटेलिजन्सच्या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव, सरकारची धोरणं यांचा आढावा घेत असतो. त्यासाठी आपल्या ॲग्रोवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.